या व्हिडिओमध्ये मी मेलाझ्मा किंवा वांग हे का होतं आणि त्याची काय ट्रीटमेंट तुम्ही घेतली पाहिजे या संदर्भात बोलणार आहे. सो मेलाझ्मा हे एक प्रकारचं पिगमेंटेशन आहे. पिगमेंटेशन म्हणजे आपल्या स्किनवर डार्क असे पॅचेस दिसायला लागतात आणि पिगमेंटेशन हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचं असू शकतं. पिगमेंटेशन का होतं? आपल्या स्किनमध्ये मेलॅनोसाइट्स असतात जे मेलॅनिन प्रोड्यूस करतात आणि मेलॅनिन हे आपल्या स्किनचा कलर डिसाईड करत असतं. तो ज्यांच्या स्किनमध्ये मेलॅनिनचं प्रमाण कमी आहे त्यांची स्किन लाईट असते किंवा ते गोरे असतात आणि ज्यांच्या स्किनमध्ये मेलॅनिनचं प्रमाण जास्त आहे त्यांची स्किन डार्क कलरची असते. सो पिगमेंटेशन किंवा मेलाझ्मामध्ये काय होतं, काही स्किनच्या पॅचेसमध्ये मेलॅनिन प्रोडक्शन वाढतं, त्यामुळे ती स्किन डार्क कलरची दिसते किंवा डार्क पॅचेस स्किनवर दिसायला लागतात. मेलाझ्मा हे कपाळावर, नाकावर आणि गालावर दिसून येतं. मेलाझ्मा किंवा वांग होण्याची जी कारणं आहेत त्यात सगळ्यात पहिलं जे कारण आहे ते म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स, स्पेशली प्रेग्नन्सी, मेनोपॉज आणि जर तुम्ही हॉर्मोनल पिल्स घेत असाल तर ह्या तिन्ही कंडिशन्समध्ये महिलांच्या शरीरामध्ये हॉर्मोनल फ्लक्च्युएशन खूप अतिप्रमाणात होतं आणि त्यामुळे मेलाझ्मा होऊ शकतो. सो जेव्हाही हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो तेव्हा मेलॅनिन प्रोडक्शन अफेक्ट होतं आणि स्किनमध्ये डार्क पॅचेस दिसायला लागतात. दुसरं जे कारण आहे ते म्हणजे जेनेटिक्स. तुमच्या फॅमिलीमध्ये कोणालाही मेलाझ्माचा प्रॉब्लेम असेल तर तुम्हालाही मेलाझ्मा होण्याचे चान्सेस वाढून जातात. नंतर तिसरं जे कारण आहे ते म्हणजे सन एक्सपोजर. तुम्ही उन्हामध्ये जात असाल, सनस्क्रीन लावत नसाल, त्यामुळे काय होतं, हार्श सनलाईटमुळे स्किन डॅमेज होते आणि तिथे मेलॅनिन प्रोडक्शन वाढायला लागतं आणि तुम्हाला पिगमेंटेशन किंवा मेलाझ्माचा प्रॉब्लेम होऊ शकतो. चौथं जे आहे ते म्हणजे थायरॉइड प्रॉब्लेम, स्पेशली हायपोथायरॉइडिझम हा आजार. सो हायपोथायरॉइडिझम ह्या आजारामध्येही मेलाझ्मा किंवा पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम होऊ शकतो. सो ह्याची ट्रीटमेंट काय घेतली पाहिजे? याची ट्रीटमेंट म्हणजे खूपच महत्वाचं पोषक तत्व आहे जे हे पिगमेंटेशन किंवा मेलाझ्मा कमी करण्यासाठी खूप मदत करतं आणि ते आहे ओमेगा 3. ओमेगा 3 हे एक प्रकारचं फॅट आहे ज्याला हेल्दी फॅट आपण म्हणतो आणि हे असतं मासे, अंडी, त्यानंतर फ्लॅक्स सीड्स, चिया सीड्स आणि क्वाड लिव्हर ऑइल. यामध्ये तुम्ही क्वाड लिव्हर ऑइलचं सप्लिमेंट घेऊ शकता किंवा हे जे काही अन्नपदार्थ मी सांगितले ते रेग्युलरली घेऊ शकता. आणि त्यासोबतच आमचं पीएचडीचं मेलाझ्मा सिरम आहे ज्यामध्ये होमिओपॅथिक आणि काही नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत जसे की अलोवेरा, जेस्टमध, ज्याला लिकोरिस असंही म्हणतात. हे सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते मेलाझ्मा कमी करण्यासाठी खूप इफेक्टिव्ह आहेत. सो तुम्हालाही जर मेलाझ्माचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही क्वाड लिव्हर ऑइलचे सप्लिमेंट आणि मेलाझ्मा सिरम हे वापरू शकता.